Good morning friends, welcome to Margi Morning. In today's session, we are going to discuss some important news from newspapers like The Hindu, Indian Express and some regional newspapers. So let's start with this session. 3 फेब्रुवारी 2021 आजचा न्यूजपेपर द हिंदू सगळ्यात पहिले आपण बघू. तर सगळ्यात पहिली बातमी आहे रिलेटेड टू अमेझॉन. पहिल्याच पानावरती बातमी आली होती की अमेझॉन विन्स रिलीफ ॲज हायकोर्ट स्टेज फ्युचर रिलायन्स डील. मग हे दिल्ली हायकोर्टचं डिसिजन होतं. मग ह्या कॉन्टेक्स्टमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ॲक्ट काय. आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ॲक्ट सेक्शन 17 आणि त्याच्या रिलेटेड ही बातमी आहे की अमेझॉन आणि फ्युचर कुपन्स यांच्यामध्ये डील आहे. 2019 अमेझॉन एक्वायर स्टेक इन फ्युचर कुपन आणि त्या डीलमध्ये एक क्लॉज आला होता राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल. राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल जर इन एनी केस फ्युचर ग्रुप इज हॅव्हिंग एनी काइंड ऑफ डील देन देर इज क्लॉज की अमेझॉन कॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट डील. मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की राईट ऑफ रिफ्युजल म्हणजे काय, इन एनी स्टेक सेल इन फ्युचर रिटेल देर इज राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल टू अमेझॉन अँड वेन दिस क्लॉज इज ॲडेड आफ्टर दॅट ऑगस्ट 2020 देर इज डील बिटवीन फ्युचर ग्रुप अँड रिलायन्स. मग आता ही डील कशी पॉसिबल झाली तर त्याच्या अगेन्स्ट मग अमेझॉनने कोर्टामध्ये केस फाईल केली होती आणि त्याचा पूर्ण हा रिझल्ट आलेला आहे. तर ह्या केसमध्ये आपल्याला माहिती पाहिजे राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल हा जो टर्म आहे राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल याचा अर्थ काय होतो ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अँड ओव्हरऑल आर्बिट्रेशन अँड कन्सिलेशन ॲक्टचे प्रोव्हिजन्स काय काय आहेत. तर ही न्यूज आपण GS2च्या गव्हर्नन्स टॉपिकमध्ये ह्याला कव्हर करू शकतो. फर्स्ट इम्पॉर्टंट न्यूज फ्रॉम द हिंदू. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज रिलेटेड टू मेडिकल निग्लिजन्स. व्हेरी क्रिटिकल इशू मेडिकल निग्लिजन्स. तर 12 चिल्ड्रन गिवन सॅनिटायझर इन्स्टेड ऑफ पोलिओ ड्रॉप्स. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही बातमी आलेली आहे की सॅनिटायझर दिलं गेलेलं आहे पोलिओ ड्रॉप्सच्या ऐवजी. मग आता हे जेव्हा होतं आहे तर आपल्याला एक माहिती पाहिजे की मेडिकल निग्लिजन्सचा इशू अँड अदर थिंग एथिक्समध्ये अकाउंटेबिलिटी. मग हे जे डॉक्टर्स आहेत किंवा जे पब्लिक सर्वंट्स आहेत त्यांची अकाउंटेबिलिटी कुठे आहे मग त्याच्याबद्दलचा हा पूर्ण एक मोठा इशू होतो. मग आता ह्याला जर आपण पॉप्युलर कल्चरमध्ये बघितलं तर आपल्याला काही मूवीजचं पण आपल्याला रेफरन्स देता येतो की अंकुर अरोरा मर्डर केस आहे समजा. मग त्याच्यामध्ये पण मेडिकल निग्लिजन्सवरती त्या थीमवरती तो मूवी होता. देन वेन वी टॉक अबाउट मेडिकल निग्लिजन्स दुसरी एक साईड दिसते आपल्याला की पीपल आर मूव्हिंग वन स्टेप अहेड. मग दुसरी बातमी जर बघितली हैदराबाद मेट्रोचा वापर केला गेला होता टू लाईव्हली ट्रान्सपोर्ट हार्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे लाईव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ हार्ट. मग हे जेव्हा असं होतं आहे की एका बाजूला आपल्याला दिसतंय की देर इज मेडिकल निग्लिजन्स अँड ऑन अदर साईड यू आर सेईंग की देर इज ट्रान्सपोर्ट ऑफ हार्ट थ्रू मेट्रोचा वापर करून हार्ट ट्रान्सपोर्ट केला गेलेला आहे. मग आता ह्या दोन बातम्या आपल्याला दाखवतात की एकच न्यूजपेपर आहे बट देर आर 2 न्यूज फ्रॉम दिस न्यूजपेपर. की एका बाजूला आपल्याला दिसतंय की देर इज निगेटिव्ह साईड ऑन अदर साईड यू कॅन सी देर इज पॉझिटिव्ह आस्पेक्ट ऑल्सो. मग आता GS2 हा जो पूर्ण जो इश्यू आहे मग तो कोणत्या न्यूजमध्ये कव्हर होईल, कोणत्या सिलेबसमध्ये कव्हर होईल तर GS2 इश्यूज रिलेटिंग टू डेव्हलपमेंट आणि त्याच्यामध्ये हेल्थ हा स्पेसिफिक टॉपिक आपल्याला GS2 मध्ये आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करता येईल. वेन यू टॉक अबाउट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मार्गी ट्रायंगलच्या अंडर जर आपण बघितलं तर 2018 मध्ये आलेला क्वेश्चन आहे लोकल कम्युनिटी लेवल हेल्थ केअर. मग त्याच्याबद्दलचा हा क्वेश्चन होता मेन्समध्ये आलेला क्वेश्चन होता. हेल्थ फॉर ऑल या थीमच्या अंडर हा क्वेश्चन विचारला गेला. देन 1997 पोलिओवरती क्वेश्चन आला आहे. व्हॉट इज पोलिओ अँड फीचर्स काय आहेत आणि त्याला प्रिव्हेंट कसं करता येईल त्याच्यावरती हा क्वेश्चन आला होता. इन प्रिलिम्स यू कॅन एक्सपेक्ट क्वेश्चन ऑन व्हेरियस काइंड ऑफ डिसीजेस की 1995 1996 डिसीजेस आणि त्यांचे कारणं काय आहेत असे क्वेश्चन आधी प्रिलिम्समध्ये विचारून झालेले आहेत. तर हा झाला दुसरा महत्त्वाचा इशू. तर पुढे जर आपण बघितलं तर एक मायनर बिट पहिल्याच न्यूजपेपरवरती आली होती की फार्मर प्रोटेस्ट चालू आहेत आणि त्या प्रोटेस्टमध्ये काही लोक मिसिंग आहेत आणि जर काही लोक मिसिंग आहेत तर त्या केसमध्ये कोर्ट कोणती रिट इश्यू करू शकते तर हेबियस कॉर्पस. तर हेबियस कॉर्पस न्यूजमध्ये आलेलं आहे. सो इन दॅट कॉन्टेक्स्ट वी शुड रीड दिस हेबियस कॉर्पस अँड व्हेरियस रिट्स विच कॅन बी इश्यूड अंडर आर्टिकल 32 अँड आर्टिकल 224 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड एक दुसऱ्या पानावरती द हिंदूच्या पेज नंबर 2 वरती एक न्यूज आलेली आहे रिलेटेड टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल काय न्यूज आहे की न्यूझीलंडमध्ये एक नवीन मशीन इन्व्हेंट केली गेली होती की त्याच्यामध्ये ग्लास बॉटल्सचं कन्व्हर्जन डायरेक्टली सिलिका सँडमध्ये करता येते आणि मग ही टेक्नॉलॉजी न्यूझीलंडमधली इंडियामध्ये पण इम्प्लिमेंट केली गेली. मग त्याच्याबद्दलची ही बातमी होती की ज्यांनी इम्प्लिमेंट केली होती ही वॉज अ 19 year old बॉय. 19 वर्ष असलेला मुलगा आणि त्यांनी ती इम्प्लिमेंट केलेली टेक्नॉलॉजी इंडियामध्ये की कन्व्हर्जन ऑफ ग्लास बॉटल्स इन टू सिलिका सँड विच कॅन बी यूज्ड इन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ऑल्सो. मग आता हे जेव्हा होत आहे तर त्या केसमध्ये एक फॅक्ट पण त्यांनी दिली होती की 14,000 बॉटल्स ज्या लँडफिल्समध्ये गेल्या असत्या
14,000 बॉटल्स ज्या लँडफिल्समध्ये गेल्या होत्या, तर त्याच्या ऐवजी त्या बॉटल्सचं कन्व्हर्जन सँडमध्ये केलं गेलं आणि जवळपास 8,500 किलो सँड त्या ठिकाणी मिळालेली आहे. मग हे सगळं जेव्हा होतं आहे तर इट इज ओव्हरऑल इश्यू ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट, की तुम्ही त्या गोष्टीचा वापर कशा पद्धतीने करताय, की ग्लास बॉटल्स त्या वेस्ट गेल्या असतात, इन्स्टेड ऑफ दॅट यू आर हॅव्हिंग इट इन युअर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. सो ही एक महत्त्वाची एक न्यूज होती द हिंदूमधली. देन मुव्हिंग फॉरवर्ड, पुढची बातमी आहे एक लार्जर लेवलवरती एक आर्टिकल डिस्कस केलं गेलेलं आहे. GS3 आपण इंडियन इकॉनॉमी इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग याच्या अंडर याला बघू शकतो, की बजेट 2021 आपल्या मागच्या काही सेशन्समध्ये आपण बजेट एक डिटेल अनालिसिस करतोय, तर बजेट 2021. तर याच्यामध्ये टायटल काय होतं आर्टिकलचं, इट्स गुड बाय टू फिस्कल ऑर्थोडॉक्सी. मग आता आपण बजेट 2021चं काय नेचर राहिलेलं आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये या आर्टिकलला बघितलं तर आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे या आर्टिकलमध्ये दिलेत, की पहिलीच लाईन आहे त्या आर्टिकलची, स्पेंड लाईक देअर इज नो टुमॉरो. फायनान्स मिनिस्टरचं स्टेटमेंट्स पण आहे, स्पेंड स्पेंड अँड स्पेंड. तर मग हे जेव्हा होतं आहे तर त्या केसमध्ये फिस्कल कन्सॉलिडेशन पाथ जो आहे तो डायव्हर्ट केला जातो आहे का, तर त्याच्यावरती ही चर्चा आहे. मग बजेट 2021 फिस्कल डेफिसिटचं 9.5% ऑफ GDP टार्गेट आहे फायनान्शियल इयर 21साठी आणि 6.8% ऑफ GDP आहे फायनान्शियल इयर 22साठी. मग आता हे जेव्हा होतं आहे तर मार्केट ऑर्थोडॉक्सी म्हणजे एक्झॅक्टली कशा पद्धतीने मार्केट इकॉनॉमी जी आहे ती फंक्शन केली पाहिजे. मग त्या केसमध्ये इथं त्यांनी लिहिलेलं आहे की देर इज सिलेक्टिव्ह डिपार्चर फ्रॉम मार्केट ऑर्थोडॉक्सी. मग एका बाजूला आपल्याला दिसते की देर आर सम इनिशिएटिव्ह विच आर काउंटर टू मार्केट इकॉनॉमी. फॉर एक्झाम्पल देर इज इन्क्रीज इन ड्युटी ऑन इम्पोर्ट्स, इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे, परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्स दिले गेलेले आहेत व्हेरियस सेक्टरसाठी. तर हे एका बाजूला असं दिसतंय. दुसऱ्या बाजूला काही मार्केट ऑर्थोडॉक्सी असलेले एलिमेंट पण दिसतात. फॉर एक्झाम्पल प्रायव्हेटायझेशन, FDI हे जे आहे ते मार्केट ऑर्थोडॉक्सीवाले एलिमेंट पण आपल्याला दिसतात. मग आता ह्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण पुढे बघितलं तर फिस्कल डेफिसिट मेंटेन करतात आणि ते जर करायचं असेल तर कशा पद्धतीने ते मेंटेन केलं जाते. मग त्याच्यासाठी आपलं बजेट सोबत एक डॉक्युमेंट रिलीज केलं जाते, मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी कम फिस्कल स्ट्रॅटेजी स्टेटमेंट. मग हे का बरं केलं जाते, टू शो दॅट आवर इकॉनॉमी इज ऑन दॅट पाथ ऑफ फिस्कल कन्सॉलिडेशन. मग त्याच्यामध्ये यावर्षी जर आपण बघितलं तर यावर्षीचं बजेट 2021 मध्ये असे इयरली प्रोजेक्शन्स दाखवले गेले नाही रिलेटेड टू दिस फिस्कल डेफिसिट. मग याच्यावरून अजून एक कमिटमेंट फक्त दिसते तिथं की वी विल लोअर आवर फिस्कल डेफिसिट टू 4.5% ऑफ GDP बाय 2025-2026. दिस इज ओनली कमिटमेंट गिवन. बट असे इयरली प्रोजेक्शन्स जे रुटीनली प्रत्येक बजेटमध्ये दाखवले जातात ते या बजेटमध्ये दिसत नाही आहेत. मग आता त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण अजून जर बघितलं तर FRBM ॲक्ट त्याच्याबद्दल मग मिनिस्टरने काय म्हटलेलं आहे, फायनान्स मिनिस्टर, तो फायनान्स मिनिस्ट्री प्रॉमिस्ड टू इंट्रोड्यूस अमेंडमेंट टू फॉर्मलाइज न्यू टार्गेट्स अंडर FRBM ॲक्ट. मग अमेंडमेंट्स आम्ही आणू असं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. आफ्टर दॅट ओव्हरऑल मग हा जर इश्यू जर बघितला तर वॉशिंग्टन कन्सेन्ससबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वॉशिंग्टन कन्सेन्सस इट इज रिलेटेड टू मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. मग एक्झॅक्टली या कन्सेन्ससचं म्हणणं काय, तर त्यांचं असं एक मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटीच्या अंडर ते असं म्हणतात की गव्हर्नमेंट बजेट नीड्स टू बी ब्रॉडली इन बॅलन्स सो दॅट बॉरोईंग टू डेफिसिट फायनान्स शुड बी केप्ट मिनिमम, की ते बॉरोईंग्स मिनिमम ठेवल्या पाहिजे. तर हे वॉशिंग्टन कन्सेन्ससचं एक कोर इश्यू आहे. मग आता IMF आणि वर्ल्ड बँक जे आहेत ह्या दोन ज्या मेजर इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना फ्लॅग बिअरर्स ऑफ वॉशिंग्टन कन्सेन्सस म्हटलं जाते, फ्लॅग बिअरर्स ऑफ वॉशिंग्टन कन्सेन्सस. आणि मग ह्यांचं काय नेचर राहिलेलं आहे पॅन्डेमिकच्या नंतर, म्हणजे पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्डमध्ये आता यांचं IMF आणि वर्ल्ड बँकचं काय नेचर आहे की डेब्ट टू GDP रेशोच्या आधी सांगितलेल्या लिमिट्स आणि आता मग ते जे नवीन लिमिट्स किंवा नवीन त्यांचे ॲडव्होकेसीज आहेत मग त्या कशा राहिलेल्या आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. हे आर्टिकल आपल्याला ते सांगते. मग आता हे जेव्हा आपण ओव्हरऑल आर्टिकल वाचतोय, व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल, तर त्याच्यामध्ये आपल्याला डेब्ट टू GDP रेशो काय आहे त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. इन्फ्लेशन म्हणजे काय असते, मग त्या केसमध्ये मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा काय रोल आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ॲट दी एंड तो जो आर्टिकल आहे तो कसा शेवट होते त्या आर्टिकलचा, की तुम्ही एका बाजूला राईज इन FDI बद्दल बोलताय आणि दुसऱ्या बाजूला आत्मनिर्भर भारत. अँड FDI वेन यू आर टॉकिंग देन दे आर इक्वेटिंग इट टू प्रायव्हेटायझेशन. तर FDI प्रायव्हेटायझेशन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आत्मनिर्भर भारत. मग आता ह्याच्याबद्दल मग तुम्ही कोणाला प्रायोरिटी देणार, तर त्या एका क्वेश्चनने ते आर्टिकल एंड होते. मग आता आपण याच्याबद्दल जर एक ओव्हरऑल प्रिलिम्सचे आणि मेन्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर आपल्याला मेन्समध्ये विचारलेलं आहे की 2013 मध्ये FRBM ॲक्टचे काय काय फीचर्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन आहे. प्रिलिम्समध्ये पण असं FRBM ॲक्टचे फीचर्स त्याच्याबद्दल येऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर मग IMF आणि वर्ल्ड बँक मग ह्यांचा काय रोल आहे आणि ह्यांचं काय फंक्शन आहे ह्याच्याबद्दल आपल्याला क्वेश्चन मेन्समध्ये विचारून झालेलं आहे की रोल अँड फंक्शन्स ऑफ
IMF अँड वर्ल्ड बँक. त्याच्यानंतर मग आपण जर पुढे जर बघितलं तर एक TV सिरियल येते, तेलुगू TV सिरियल. मायनर लेवलवरती आपण जर बघितलं द हिंदूमध्ये आलेलं आहे. तेलुगू TV सिरियल येते आणि त्या सिरियलची थीम आहे राणी रुद्रमादेवी. मग राणी रुद्रमादेवी म्हणल्यावरती काकटिया डायनास्टीबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काकटिया डायनास्टी तो हिस्ट्रीचा हा पार्ट होईल. राणी रुद्रमादेवी आपल्याला बघणं गरजेचं आहे. GS1 मध्ये आपण याला कव्हर करू शकतो. GS1 हिस्ट्री पार्ट जो आहे त्याच्यामध्ये याला कव्हर करता येईल. देन मुव्हिंग फॉरवर्ड समथिंग रिलेटेड टू डिफेन्स. पुढची बातमी आहे समथिंग रिलेटेड टू डिफेन्स. GS3 मध्ये आपला टॉपिकच आहे सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज. सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज. आता एरो इंडिया इव्हेंट ऑर्गनाईज केला जातो, एरो इंडिया. मग तो इव्हेंट जो आहे तो आजपासून चालू होतोय, एरो इंडिया इव्हेंट. मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं डिफेन्स मिनिस्टरचं स्टेटमेंट आहे की रोबस्ट स्टान्स लेड टू स्टॅबिलिटी ॲट बॉर्डर, की डिफेन्स इंटिग्रिटीसाठी आम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यामुळं स्टॅबिलिटी आलेली आहे बॉर्डरला. मग आता त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं आता एरो इंडिया आता चालू होतं आजपासून. मग त्या इव्हेंटमध्ये एक डील साईन होणार आहे. इंडियन एअरफोर्स आणि HAL मध्ये ही डील आहे फॉर 83 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट LCA तेजस. LCA तेजसची डील होणार आहे अराउंड 47,000 करोडची ते डील असेल. मग आता ही डील सगळ्यात पहिले कोणी क्लिअर केली तर मग त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. मग कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीचे काय काय फंक्शन्स आहेत, मग ते किती लेवलपर्यंत ह्या इकॉनॉमिक डील्स ज्या आहेत त्या अप्रूव्ह करू शकतात, तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. तर ही न्यूज आपली GS3 या टॉपिकच्या अंडर कव्हर होईल, सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरिया. देन आता पार्लमेंटचं सेशन सुरू आहे, ऑनगोईंग पार्लमेंट सेशन. मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं खूप साऱ्या बातम्या समोर येत आहेत की मिनिस्ट्रीचे क्वेश्चन्स विचारले जात आहेत पार्लमेंटमध्ये, मग तिथून आन्सर्स मिळत आहेत. मग हे सगळं जे आहे ते ओव्हरऑल एका थीमच्या अंडर जर आपण बघितलं तर GS2 मध्ये पार्लमेंट स्ट्रक्चर्स फंक्शनिंग ऑफ पार्लमेंट हा जो आपला टॉपिक आहे त्याच्या अंडर आपण ही जर न्यूज बघितली तर काय काय आपल्याला पार्लमेंटमध्ये करंटली ज्या गोष्टी दिसत आहेत. तर सगळ्यात पहिले तर होम मिनिस्ट्रीचं स्टेटमेंट आहे की देर इज नो सेंट्रल लॉ अगेन्स्ट कन्व्हर्जन, की आमचं असं काही इंटेन्शन नाही आहे की वी आर नॉट गोइंग टू हॅव एनी सेंट्रल लॉ अगेन्स्ट कन्व्हर्जन बिकॉज इट इज नॉट इन आवर डोमेन. जर आपण बघितलं पब्लिक ऑर्डर पोलीस हे स्टेट सब्जेक्ट आहेत, सो वी कॅनॉट इंटरफेअर इन टू दॅट मॅटर, असं होम मिनिस्टरचं स्टेटमेंट आहे पार्लमेंटमध्ये. दुसरं काय आहे, सोशल जस्टिस मिनिस्ट्रीने काय म्हणलं आहे की देर आर 340 डेथ्स ड्यू टू मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग. 340 डेथ झालेल्या आहेत मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगने, सोशल जस्टिस मिनिस्ट्रीचं स्टेटमेंट आहे. मग आता त्या कॉन्टेक्स्टमध्ये बेजवादा विल्सन यांच्याबद्दलची माहिती किंवा कोर्ट मूवीचा आपला रेफरन्स घेऊ शकतो मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगमध्ये. तर ह्या गोष्टी आपल्याला पार्लमेंटमध्ये सध्या दिसतात. तिसरी गोष्ट आहे सोशल मीडियाबद्दल. पार्लमेंटमध्येच मिनिस्ट्रीचं स्टेटमेंट आहे, सोशल मीडिया इश्यू आर आवर कन्सर्न नॉट स्टेट्स कन्सर्न, असं स्टेटमेंट आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं ज्युरिडिक्शन्सबद्दल बोललं जातं आहे की एका बाजूला पब्लिक ऑर्डर आहे, पोलीस आहे, हे स्टेट सब्जेक्ट आहेत, दुसऱ्या बाजूला सोशल मीडिया हा आमचा डोमेन आहे असं म्हटलं गेलं. मग आता याच्यामध्ये जर बघितलं दिल्ली असेंब्लीमध्ये कमिटी बनली होती, पीस अँड हार्मनी कमिटी. आता ह्या कमिटीने एका फेसबुकच्या ऑफिशियलला स्वतः समोर येऊन काही एव्हिडन्सेस देण्यासाठी कंपेल केलं होतं. मग आता हे जेव्हा झालेलं आहे तर तो फेसबुक ऑफिशियल जो आहे तो कोर्टामध्ये गेलेला आहे. आणि मग त्यावेळेस मग आता सेंटरचा काय रोल आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला. तर त्यावेळेस हे स्टेटमेंट आलेलं की सोशल मीडिया इश्यू इज आवर कन्सर्न. आफ्टर दॅट पार्लमेंटमध्ये अजून एक गोष्ट जी झालेली की मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर गेट्स फर्दर एक्सटेन्शन टू फ्रेम CAA रूल्स, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टचे रूल्स जे आहेत ते फ्रेम करण्यासाठी एक्सटेन्शन मिळालेलं. मग हे एक्सटेन्शन कोणी दिलं तर कॅबिनेट पार्लमेंटरी कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. पार्लमेंटरी कमिटीने सबऑर्डिनेट लेजिस्लेशनवाली जी कमिटी आहे त्यांनी हे ग्रँट केलेलं आहे एक्सटेन्शन. मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट त्याचे काय काय प्रोव्हिजन्स आहेत आणि जोपर्यंत हे रूल्स फ्रेम होणार नाही तोपर्यंत हा ॲक्ट इनइफेक्टिव्ह आहे. सो दॅट्स वाय दिस एक्सटेन्शन इज इम्पॉर्टंट, की एक्सटेन्शन होतं आहे कंटिन्युअसली. तर एक्झॅक्टली ज्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट झालेलं आहे किंवा ज्या पद्धतीने त्याला आणलं गेलं आणि आफ्टर दॅट द काइंड ऑफ एक्सटेन्शन इट इज गेटिंग, मग तो एक इश्यू इथं तयार होतोय. कंटिन्युअसली न्यूजपेपरमध्ये याच्यावरती बोललं जाते. मग आता 2017मध्ये एक ओव्हरऑल जर बघितलं डिस्क्रिमिनेशन वरती क्वेश्चन आलेला आहे. सो गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह टू ॲड्रेस डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ST. मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण जर बघितलं पार्लमेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी चालू आहेत, आता सेशन आहे म्हटल्यावरती हे सगळं येतं आहे, आता एका पानावरती सगळं न्यूजपेपरमध्ये येतं आहे. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघितलं तर पार्लमेंटमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत मग त्याच्यामध्ये क्वेश्चन आवर काय आहे. मग त्यानंतर मग जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या मिनिस्ट्रीला क्वेश्चन विचारले जात आहेत आणि त्याचे आन्सर्स काय काय येतात तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड एक इनिशिएटिव्हचं नाव आलं प्रिलिम्ससाठी जे कामात येऊ शकते, कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह. मग ह्या इनिशिएटिव्हबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह. देन मुव्हिंग फॉरवर्ड
पुढची बातमी आहे समथिंग रिलेटेड टू लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, मग आता GS3 मध्ये आपला जो टॉपिक आहे लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, त्याच्या अंडर आपण ह्याला कव्हर करू शकतो की रिसेंटली नोव्हेंबर 2020 मधली हे एक घटना होती, IED ब्लास्ट इज देअर. IED ब्लास्ट झालेलं आहे नोव्हेंबर 2020 मध्ये. मग आता हे जेव्हा होतं एवढं सगळं की देअर इज व्हायलन्स गोइंग ऑन, तर एक्झॅक्टली लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम टॅकल करण्यासाठी काय काय केलं पाहिजे, तर ते सोल्युशन या आर्टिकलमध्ये दिले होते द हिंदूमध्ये. मग आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले त्यांनी म्हटलं की इंटेलिजन्स सेटअप नीड्स टू बी गेट. इंटेलिजन्स सेटअप. दुसरं एक सांगितलं त्यांनी की देअर शुड बी एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ बेल्जियन मॅलिनॉइज डॉग्स. बेल्जियन मॅलिनॉइज डॉग्स की जे IEDला डिटेक्ट करण्यासाठी कामात येऊ शकतात. टाइमली डिटेक्शन ऑफ IEDs. त्यानंतर ड्रोन्सचा वापर तुम्ही करू शकता IEDला डिटेक्ट करण्यासाठी. इट कॅन ॲक्ट ॲज अ फोर्स मल्टिप्लायर. त्याच्यानंतर CRPFचे जे लोक आहेत, CRPF पर्सनल, दे शुड स्टे इन पक्का बिल्डिंग्स. मग ते जे आता टेम्पररी हट्समध्ये राहत आहेत, तर इट कॅन बी थ्रेट. मग वेदर रिलेटेड थ्रेट असू शकतात किंवा बाहेरूनही कुठून अटॅक जर झाला तर ते त्यावेळेस ससेप्टेबल राहतील किंवा ते त्यावेळेस वल्नरेबल राहतील त्या अटॅक्सला. त्याच्यानंतर फंड्स वाढवणं गरजेचं आहे. आता त्यांनी एक फॅक्ट दिली होती की 114 करोड डिमांड केली गेली कन्स्ट्रक्शन अकोमोडेशनसाठी आणि त्यापैकी 33 करोड फक्त अलॉट झाले होते. सो फंड्स वाढवण्याची गरज आहे. मग आता त्या केसमध्ये 1990 मध्ये वेगवेगळ्या फेजेस काय काय राहिले आहेत, मग या नॅक्सलाइट मुवमेंटमधल्या वेगवेगळ्या फेजेस काय काय राहिले आहेत त्याच्यावरती मेन्समध्ये क्वेश्चन आला होता. देन डेटा पॉईंट नावाचं एक बिट येत राहते द हिंदूमध्ये, डेटा पॉईंट. मग त्याच्यामध्ये जस्टिस डिलेड ह्या टायटलच्या खाली एक बिट आलेलं आहे. मग आपण GS2 मध्ये आपलं जे वेगवेगळे ज्युडिशियरीचं फंक्शन्स आहेत त्याच्यावरती त्या सिलेबसच्या अंडर ह्याला बघू शकतो की स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ ज्युडिशियरी. मग आता इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020 त्याच्या अंडर हे बोललं गेलेलं आहे. मग आता त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मोर दॅन 20% ऑफ पोझिशन्स फॉर सबऑर्डिनेट कोर्ट जजेस आर वॅकंट इन 8 मेजर स्टेट्स. ही पहिली न्यूज त्याच्यामध्ये, पहिला मुद्दा त्यामध्ये आलेला आहे की एवढ्या पोझिशन्स वॅकंट आहेत. मग आता वॅकन्सीज आणि पुअर स्पेंडिंग ऑन ज्युडिशियरी हे दोन क्रिटिकल इश्यू ते मांडतात. वॅकन्सी अँड पुअर स्पेंडिंग ऑन ज्युडिशियरी, दीज टू इश्यूज आर प्लेइंग मेजर रोल इन डिलेइंग केसेस. आता जर त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर वेस्ट बेंगॉलचं त्यांनी एक्झाम्पल सांगितलं की वेस्ट बेंगॉल इज हॅव्हिंग हायेस्ट शेअर ऑफ केसेस पेंडिंग फॉर मोर दॅन 10 years. आणि मग तिथली जी पर कॅपिटा स्पेंडिंग आहे ज्युडिशियरीची ती पण अमॉंग लोएस्टमध्ये येते. आणि जर पेंडन्सी होत असेल, केसेस पेंडिंग होत असतील, तर त्या केसमध्ये ओव्हर क्राउडिंग इन जेल्सचा इश्यू होते. आणि जेव्हा ओव्हर क्राउडिंगबद्दल आपण बोलतोय तर त्या केसमध्ये उत्तर प्रदेश सगळ्यात जास्त क्राउडेड जेल्स इंडियामधले उत्तर प्रदेशमध्ये आहेत. आणि सरप्रायझिंग फॅक्ट जर तिथं बघितले आपण तर त्या जेल्समध्ये 72% लोक असे आहेत की जे अंडर ट्रायल्स आहेत. 72% लोक अंडर ट्रायल्स आहेत. अँड दॅट इज द क्रिटिकल इश्यू. रिसेंटली क्रिमिनल जस्टिस नावाची वेब सिरीज आली होती, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये पण हे सगळं आपल्याला बघणं गरजेचं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड, नेक्स्ट न्यूज फ्रॉम द हिंदू, इंडिया श्रीलंका रिलेशन्स. आता त्या केसमध्ये इंडिया, श्रीलंका आणि जपान या तिघांमध्ये एक ॲग्रीमेंट झाला होता मे 2019 मध्ये टू डेव्हलप ईस्ट कंटेनर टर्मिनल ECT ॲट कोलंबो पोर्ट. आणि आता श्रीलंका म्हणते की वी आर बॅकिंग आउट फ्रॉम दिस ॲग्रीमेंट. मग आता त्या केसमध्ये काय झालेलं आहे की इंडियन एन्व्हॉय मीट्स गोटाबाया अँड महिंदा, तिकडचे जे लीडर्स आहेत त्यांना इंडियन एन्व्हॉय भेटलेले आहेत जाऊन की तुम्ही ह्या डीलमधून मागे सरकू नका, असं ते डिमांड करण्यासाठी ते तिथे गेलेले आहेत. मग आता त्या केसमध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे की 2013 मधले क्वेश्चन्स, मेन्समधले क्वेश्चन्स आहेत की इंडिया जपानवरती क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर इंडिया श्रीलंकामध्ये फॉरेन पॉलिसी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. सो इंटरनॅशनल रिलेशन आपण आधी जे बघत आलो की वेगवेगळ्या कंट्रीजसोबत आपले कसे इंटरनॅशनल रिलेशन आहे त्याच्याबद्दल ॲटलिस्ट एक पेज तरी आपल्याकडे रेडी पाहिजे की सो दॅट वी कॅन राईट इट इन आवर मेन्स आन्सर. देन बजेट 2021 मध्ये जल जीवन मिशन न्यूजमध्ये आलेलं आहे. मग त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असली पाहिजे, जल जीवन मिशन. देन देर इज ऑल्सो सम इम्पॉर्टंट डिस्कशन रिलेटेड टू ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर किंवा फार्म इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यावरती आपल्याला बोललं जातं. तर मग त्या केसमध्ये ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस इंट्रोड्यूस केला गेलेला आहे. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस. मग त्या सेसबद्दलची माहिती घेणं आपल्याला गरजेचं आहे. सगळं न्यूजपेपरमध्ये द हिंदूमध्ये हे आलेलं आहे. So this is from first newspaper, that is the Hindu. Then next newspaper Indian Express. Indian Express मध्ये काय काय बातम्या आहेत तर सगळ्यात पहिली बातमी जी महत्त्वाची बातमी जर म्हटलं तर राम टेम्पल कन्स्ट्रक्शन आता चालू होणार आहे. मग त्या रिलेटेड बातमी आहे की राजस्थान गव्हर्नमेंट फ्रीज लँड फॉर सँडस्टोन मायनिंग, की ते सँडस्टोन मायनिंग कारण त्याचा वापर करणार आहे, सँडस्टोनचा वापर त्या टेम्पल कन्स्ट्रक्शनमध्ये होणार आहे. तर मग हा जो मायनिंग एरिया आहे, सँडस्टोन मायनिंग एरिया, तर तो एका वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या झोनमध्ये येतो आहे. तर बंद बरेथा वाईल्ड लाईफ सँच्युरी विच इज इन भरतपूर डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान. मग त्या ठिकाणी जे मायनिंग ब्लॉक्स आहेत तिथून मायनिंग करण्यासाठी क्लिअरन्स मिळालेला आहे. अँड दिस
विल बी यूज्ड फॉर राम टेम्पल कन्स्ट्रक्शन. मग हा एक मुद्दा वेगळा झाला की एक टेम्पल कन्स्ट्रक्शनसाठी सँडस्टोन वापरला जाणार आहे. ऑन दी अदर साईड वाईल्ड लाईफ सँच्युरीमधला तो मायनिंग ब्लॉक आहे आणि मग इश्यू ऑफ रॅम्पंट मायनिंग, मग त्याच्याबद्दलही आपल्याला डिस्कशन करणं गरजेचं ठरतं की ह्या दोन्ही बाजूनी तो मुद्दा इथं आलेला आहे की GS1 मध्ये आपण इंडियन कल्चरमध्ये याला बघू शकतो आणि GS3 मध्ये एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन बद्दल पण याला आपण या टॉपिकच्या अंडर याला बघू शकतो. मग आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले तर प्रोटेक्टेड एरियाजवरती कंटिन्युअसली क्वेश्चन आलेले आहेत की एखादा प्रोटेक्टेड एरिया कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा त्याच्या नियर बाय कोणती रिव्हर फ्लो होती आहे का, कोणतं माउंटेन आहे का, तिथे कोणते एंडेमिक स्पेसीज आहेत का. तर हा मुद्दा जो आहे तो कंटिन्युअसली प्रिलिम्ससाठी महत्त्वाचा राहिलेला आहे. आणि वेगवेगळे मिनरल्स की डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मायनिंग एरियाज भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये कुठे कुठे आहेत, मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. देन मुव्हिंग फॉरवर्ड समथिंग रिलेटेड टू कल्चर बातमी आलेली आहे की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन टू सेटअप परमनंट काश्मीर ट्रेड अँड कल्चर सेंटर. मग आता हे का बरं केलं जाणार आहे? टू स्ट्रेंथन टाईज बिटवीन पुणे अँड काश्मीर. तर रिजनल लेवलवरती बघा की पुणे आणि काश्मीर, मग हे का बरं असं होतं? बिकॉज देर इज ॲग्रीमेंट, सिस्टर सिटी ॲग्रीमेंट बिटवीन पुणे अँड श्रीनगर, अँड अकॉर्डिंग टू दॅट हे असं ट्रेड सेंटर बनलं जाणार आहे की काश्मीर ट्रेड अँड कल्चर सेंटर. मग आता आपण याला जर लोकल लेवलवरती बघायला गेलो तर काश्मीरी कावा फेमस आहे आणि पुण्यामध्ये जर आपण गेलो तर कॅम्प रोडवरती आपल्याला तिथे काश्मीरी कावा मिळतो. मार्जोरीन नावाचं हॉटेल आहे समजा फॉर एक्झाम्पल, तिथे काश्मीरी कावा मिळतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की रिजनल लेवलवरती कशा पद्धतीने गोष्टी दिसावल्या की काश्मीरचं फेमस जे ड्रिंक आहे ते आपल्याला लोकल लेवलवरती पुण्यामध्येही मिळतं. अँड दॅट इज दी काइंड ऑफ बॉन्ड बिटवीन द पीपल ऑफ पुणे अँड काश्मीर. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण याला बघू शकतो की सिस्टर सिटी ॲग्रीमेंट आहे, त्याच्यामुळे अजून महत्त्वाचं ठरते. देन रिलेटेड टू फार्मर प्रोटेस्ट, तर त्या केसमध्ये पंजाबचे CM यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की आता तुम्ही हे जे निगोसिएशन्समध्ये डिले जे करताय तर त्याच्यामुळे असं नाही झालं पाहिजे की समथिंग रिलेटेड टू ऑपरेशन ब्लू स्टार कॅन हॅपन. तर ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळेस ज्या गोष्टी झाल्या होत्या की डिले झाले आणि आफ्टर दॅट एक इन्सिडन्स झाला, मग तशा प्रकारचं आता नाही व्हायला पाहिजे. तर असं पंजाब CMचं म्हणणं पडलेलं आहे. ऑपरेशन ब्लू स्टार त्या कॉन्टेक्स्टमध्ये महत्त्वाचं आहे, ऑपरेशन ब्लू स्टार पंजाब. देन मुव्हिंग फॉरवर्ड इंडियन एक्सप्रेसमधली पुढची बातमी आहे की कोविड क्रायसिस जो आहे, कोविड पॅन्डेमिक, मग त्या केसमध्ये इन्फोडेमिक ज्याला म्हटलं जाते की डिसइन्फॉर्मेशन, मिसइन्फॉर्मेशन, फेक न्यूज या गोष्टी ज्या होतात, मग इन्फोडेमिकमध्ये वेगवेगळ्या देशांनी कशा प्रकारे इन्फोडेमिकला टॅकल केलेलं आहे तर त्याच्याबद्दलची माहिती आहे की फ्रॉम मीडिया कॅम्पेन्स टू सप्रेशन हाऊ कंट्रीज ॲड्रेस कोविड इन्फोडेमिक. मग त्याच्या केसमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे की वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत की तैवानमध्ये काय झालं, US मध्ये काय झालं. फॉर एक्झाम्पल तैवाननी कशा प्रकारे ह्या इश्यूला हँडल केलेलं आहे. तर दे हेल्ड डेली प्रेस कॉन्फरन्सेस, डिस्ट्रीब्युटेड न्यूजलेटर्स, डेव्हलप्ड मीडिया कॅम्पेन्स, देन प्रमोटेड तैवान फॅक्ट चेक सेंटर त्यांनी डेव्हलप केलं. जसं इंडियामध्ये आपण काय बघतो PIB फॅक्ट चेक असते, तशा प्रकारचं तिकडं फॅक्ट चेक सेंटर डेव्हलप झालं. देन US मध्ये वेगवेगळ्या ज्या फेडरल एजन्सीज होत्या त्यांनी वॉर्निंग लेटर इश्यू केले की वेगवेगळ्या कंपनीजनी ज्या फेक प्रोडक्ट विकतायत त्यांना वॉर्निंग दिली गेलेली आहे बाय US फेडरल एजन्सी. त्याच्यानंतर दुसरी बाजू जर बघितली की एका बाजूला चांगल्या पद्धतीने कामं होत आहेत, दुसरी बाजू जर बघितली तर मादागास्करचे प्रेसिडेंट कोविड-19 क्रायसिसच्या दरम्यान त्यांनी एका अनप्रोव्हल हर्बल ट्रीला सपोर्ट केला होता की त्याचा काही प्रूफ नाही आहे, बट हर्बल ट्रीला सपोर्ट केला की हा जर हर्बल टी तुम्ही घेतला तर तुमचा कोविड-19 क्युअर होऊ शकतो. अशा प्रकारची बाजू दिसते. दुसऱ्या बाजूला US प्रेसिडेंटचा फेमस तो इश्यू झाला होता की इंजेक्टिंग डिसइन्फेक्टंट मे किल दी व्हायरस. तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स पण काही देशांकडून केले गेले होते. सो इन दिस वे मीडिया कॅम्पेन्स कशा प्रकारे झालेले आहेत किंवा सप्रेशन कशा प्रकारे झालेलं आहे या कोविड-19 इन्फोडेमिकचं, त्याच्याबद्दलची ही बातमी होती. मग आता आपण ह्याला GS2 मध्ये आपला जो इश्यू आहे रिलेटेड टू गव्हर्नन्स, मग त्याच्यामध्ये हे येईल की डेटा आहे, इन्फॉर्मेशन आहे. सो गव्हर्नन्समध्ये आपण याला काउंट करू शकतो. देन मुव्हिंग फॉरवर्ड समथिंग रिलेटेड टू प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट. सुप्रीम कोर्टचं स्टेटमेंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, की ऑफेन्सेस अंडर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आर ऑफेन्सेस अंडर सोसायटी और ऑफेन्सेस अगेन्स्ट सोसायटी. मग आता हे स्टेटमेंट केलेलं सुप्रीम कोर्टनी, आणि हे कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये झालं की गुजरात हायकोर्टची एक ऑर्डर होती याच्यामध्ये वेगवेगळे जे कन्व्हिक्ट होते अक्युज्ड अंडर दी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट, मग त्यांचे जे कन्व्हिक्शन्स आहेत ते रिव्हर्स केले गेले होते. आणि जेव्हा ही गोष्ट सुप्रीम कोर्टामध्ये आली तर सुप्रीम कोर्टाने ती ऑर्डर बाजूला केली होती. सुप्रीम कोर्ट सेट असाइड अ गुजरात हायकोर्ट ऑर्डर. मग आता या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट,
मग त्याचे काय काय प्रोव्हिजन्स आहेत ते बघणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट रिडिंग्स, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टचे काय काय प्रोव्हिजन्स आहेत, की आपल्याला एथिक्समध्ये डायरेक्टली टॉपिक आहे करप्शन. मग त्या केसमध्ये आपल्याला याला बघता येते की GS4 मध्ये एथिक्स आणि त्याच्यामध्ये प्रॉबिलिटी इन गव्हर्नन्स हा सिलेबस टॉपिक आहे, स्पेसिफिक टॉपिक. देन मुव्हिंग फॉरवर्ड, इंडिया फ्रान्स रिलेशन, क्लायमेट चेंजमध्ये इंडिया फ्रान्सचे कसे रिलेशन आहेत. मग आता फ्रेंच मिनिस्टर ऑन इकॉलॉजिकल ट्रान्झिशन, फ्रेंच मिनिस्टर ऑन इकॉलॉजिकल ट्रान्झिशन, त्या मिनिस्टरचं स्टेटमेंट आहे की ॲम्बिशियस इंडिया बाय आवर साईड वी कॅन ड्राईव्ह कमिटमेंट्स ऑन क्लायमेट. मग आता इंडिया आणि फ्रान्सचे कशा प्रकारचे क्लायमेट रिलेटेड इनिशिएटिव्ह राहिलेले आहे, तर कोऑपरेशन इन युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. आफ्टर दॅट यू आर हॅव्हिंग इंटरनॅशनल सोलर अलायन्स. तर या अशा गोष्टी आपल्याला इंडिया फ्रान्सबद्दल दिसत आहे की स्पेसिफिकली क्लायमेट चेंज जर म्हणलं तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन हे बघणं गरजेचं आहे. देन लोकल लेवलवरती जर बघितलं तर काय काय महत्त्वाच्या बातम्या होत्या. महाराष्ट्र टाइम्समध्ये दिनविशेष नावाचा एक कॉलम येते की त्या केसमध्ये आजच्या दिवशी 1925 मध्ये काय झालं होतं, तर भारतामधली पहिली इलेक्ट्रिक इंजिन ट्रेन जी व्हिक्टोरिया टर्मिनसपासून कुर्ला स्टेशनपर्यंतची ट्रेन ही चालू झाली होती आजच्या दिवसाला 1925 मध्ये. आणि देन 1988 मध्ये आजच्या दिवसाला INS चक्रा आपलं लॉन्च झालं होतं. INS चक्रा इट वॉज फर्स्ट न्यूक्लिअर सबमरीन ऑफ इंडिया, फर्स्ट न्यूक्लिअर सबमरीन ऑफ इंडिया INS चक्रा. मग आता कोणते कोणते न्यूक्लिअर सबमरीन्स आहेत ते एकदा बघून घेणं गरजेचं आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर मग भारत नेट स्कीम न्यूजमध्ये आहे, बजेटमध्ये पण त्याचं प्रोव्हिजन आलेलं आहे, भारत नेट स्कीम, त्याच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. देन नाशिकमध्ये निओ मेट्रो इंट्रोड्यूस केली जाणार आहे. मग निओ मेट्रोचे काय काय फीचर्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बघणं गरजेचं आहे की इलेक्ट्रिक बस कोचेस आहेत किंवा मग कशा प्रकारे ते क्लायमेट फ्रेंडली राहणार आहे त्याच्याबद्दलची ही माहिती आपल्याला बघणं गरजेचं आहे. देन ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आता इंडिया जो आहे तो त्याचा हेड झालेला आहे, तर मग त्या केसमध्ये ILO बद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, त्याचे वेगवेगळे कन्व्हेन्शन्स कोणते कोणते. 2018 प्रिलिम्सला आपल्याला क्वेश्चन होता ILO बद्दल, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. मग ते पॅरिस पीस कॉन्फरन्स, मग ते कधी बनलेलं आहे एक्झॅक्टली ILO, मग त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर हा पूर्ण कॉन्टेक्स्ट आपल्याला आपल्या प्रिलिम्ससाठी पण महत्त्वाचं आहे, जे आपल्याला ऑर्गनायझेशन्सबद्दल विचारलं जाते. आणि मेन्समध्ये पण लेबर इश्यू महत्त्वाचा आहे. आता लेबर इश्यू पूर्ण मायग्रंट क्रायसिस जो आहे पॅन्डेमिकमध्ये, मग त्या केसमध्ये आपल्याला लेबर जर महत्त्वाचं आहे तर ILO इंटरनॅशनल लेवलवरती तेवढंच आपल्याला महत्त्वाचं आहे. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट टॉपिक फॉर युअर प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स एक्झाम. पुढे जर बघितलं लोकसत्तेमध्ये काही रिजनल लेवलवरती ज्या न्यूज बघितल्या, तर ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर, तर कोणता वर्ड डिक्लेअर झाला, आत्मनिर्भरता हा ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केला गेला 2020 मध्ये. त्याच्यानंतर मग शेर्पा कम्युनिटीबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की एक पुस्तक आलेलं आहे माउंटेन मॅन शेर्पा नावाचं. मग माउंटेन मॅन शेर्पा नावाचं पुस्तक आहे आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये न्यूज आलेली आहे. तर शेर्पा कम्युनिटी जे तिबेट नेपाळ त्या भागामध्ये, तर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग माउंट एव्हरेस्ट साईड बाय साईड जर बघून ठेवला बिकॉज दे आर माउंटेनियरिंग कम्युनिटी, तर माउंट एव्हरेस्टबद्दल आपल्याला माहिती असणं त्या कॉन्टेक्स्टमध्ये गरजेचं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड, किराणा घराण्याबद्दल न्यूज आलेली आहे की किराणा घराण्याचं एक संशोधन केंद्र पुण्यामध्ये आपल्याला डेव्हलप केलं जाणार आहे. तर मग GS1 मध्ये इंडियन कल्चर नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण याला बघू शकतो की किराणा घराणा. मग इंडियन क्लासिकल म्युझिक जे आहे, इंडियन क्लासिकल म्युझिक, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बिकॉज कल्चरमध्ये आपल्याला आधी असे क्वेश्चन आलेले आहेत की व्हॉट आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लासिकल म्युझिक, 1990 मधला प्रश्न आपण जर बघितला, किंवा स्पेसिफिकली ध्रुपद आहे, ध्रुपदबद्दलचे प्रश्न आपल्याला विचारले गेले. मग किराणा घराणा जे आहे क्लासिकल म्युझिकचं, मग त्याचे कोण कोण प्रपोनंट राहिलेले आहेत, मग भीमसेन जोशी आहेत, अब्दुल करीम खान आहेत, गंगूबाई हंगल, तर यांच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. सो आपल्या कल्चरमध्ये प्रिलिम्सला तर इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट, प्रिलिम्ससाठी तर हा जो टॉपिक आहे म्युझिक तो आपल्याला महत्त्वाचा कंटिन्युअसली राहणारच आहे. आणि मेन्समध्ये पण आपल्याला एक ओव्हरऑल रिजनल लेवलवरती कशा प्रकारचे डेव्हलपमेंट्स आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. सो दिस इज अबाउट टुडेज सम इम्पॉर्टंट न्यूजपेपर लाईक हिंदू आपण बघितलं आहे, इंडियन एक्सप्रेस बघितलं आहे, आणि आता आपण काही महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता ह्या लोकल न्यूजपेपर्समधल्या काही बातम्या बघितल्या. आपल्या पुढच्या काही सेशन्समध्ये आपण अशाच काही बातम्या पुन्हा कव्हर करू. थँक्यू.